बळीराजावर निसर्गाचा सर्जिकल स्ट्राईक, सोलापूर जिल्ह्यात गारांचा तांडव, गहू, द्राक्ष आणि डाळिंब बागा मातीमोल. सोलापूर जिल्ह्यावर अस्मानी संकट, गारांच्या तांडवात बळीराजांचं कंबरडं मोडलं. गहू, द्राक्ष बागा मातीमोल. गारांचा पाऊस आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. द्राक्ष आणि गव्हाच्या पिकावर फिरलं पाणी. सोलापूर जिल्ह्यात अतोनात नुकसान. कुठे गुढीपाडव्याचा आनंद तर कुठे निसर्गाचा कोप. सोलापुरात विजांच्या कडकडाटासह गारपीट. बळीराजा मोठ्या संकटात. एकीकडे गुढीपाडव्याचा सण साजरा होत असतानाच दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील बळीराजावर अस्मानी संकट कोसळले आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह झालेल्या तुफानी गारपिटीने शेतीचे कंबरडे मोडले आहे. ऐन काढणीला आलेला गहू, डवरून आलेल्या द्राक्ष बागा आणि डाळिंबाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. सांगोला आणि दक्षिण सोलापुरात गारांचा खच. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात विशेषतः जुनोनी, जुजारपूर, तिप्पेहळ्ळी, करांडेवाडी आणि कोळे परिसरात जवळपास 2 तास गारांचा पाऊस सुरू होता. या गारांच्या मारामुळे द्राक्षांचे मणी फुटले असून बागा जमिनीवर लोळल्या आहेत. केशर आंब्याचा मोहर आणि कैऱ्यांचा खच झाडाखाली पडला आहे. दक्षिण सोलापूर आणि बार्शी तालुक्यातही पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शेतात कापून ठेवलेली ज्वारी आणि गहू भिजून काळा पडला आहे. हातात तोंडाशी आलेला घास हिरवला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून बागा जोपासल्या होत्या. मात्र या अवकाळीने काही मिनिटातच सर्व स्वप्ने धुळीला मिळवली आहेत. गव्हाचे पीक आडवे झाल्याने आता मळणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून वर्षभराचे नियोजन कोलमडले आहे.